नमस्कार. सर्व शनिभक्तांचे हार्दिक स्वागत. शनैश्चराष्टकम स्तोत्रातील काही श्लोक आज आपण पाहणार आहोत. कोणोन्तको रौद्रयमोऽथ बाभ्र कृष्णः शनिः पिङ्गलमन्दसौरिः नित्यं स्मृतो यो हरते च पीडान् तस्मै नमः श्रीरविनंदनाय. आता या श्लोकाचा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या श्लोकामध्ये शनीची विविध नावे लिहिलेली आहेत. त्यातील पहिलं नाव आहे कोणस्थ. कोणोन्तको. कोण याचा अर्थ काय की सौरमंडळामध्ये मध्यभागी स्थित असलेला असा तो कोणोन्तक. पिंगल. पिंगल म्हणजे निळ्या रंगाचा, पिंगट रंगांचा असा तो पिंगल. बभ्रू. बभ्रू म्हणजे काय की अतिशय क्रोधी स्वभाव असल्यामुळे तो अग्नीसारखा आपल्याला भासतो. यम. साक्षात यमाचा भाऊ म्हणतात शनिदेवाला, म्हणून त्यालाही यम म्हटलेला आहे. कृष्ण. कृष्णा म्हणजे काय काळ्या सावळ्या रंगांचा असा कृष्ण. शनिही आणि मंद हे एकत्र शब्द पाहू आपण. शनिही आणि मंद याचा अर्थ सावकाश सावकाश चालणारा. शनैश्चर असा खरा शब्द आहे बरं का, शनैश्वर असा नाही. शनैश्चर, चरती, चर धातू आहे त्याच्यामध्ये, म्हणजे चालणे. शनैही चरती. जो अतिशय हळूहळू फिरतो तो शनी. जो मंदम गच्छती, जो हळूहळू चालतो तो शनी. सौरिही म्हणजे सूर्याचा पुत्र. ही सगळी विशेषणं पहिल्या चरणामध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे पहा, इथे आपल्या पूर्वजांचं ज्ञान किती मोठं होतं, किती आगाध होतं. शनी हा ग्रह अतिशय संथ गतीने मार्गक्रमणा करतो हे त्या काळी ज्ञात होतं, म्हणून त्याला योग्य असं नाव दिलेलं आहे. शनैही हळूहळू चालणारा असा तो शनी. पुढचं शरण पहा. नित्यम स्मृतो यो हरतेच पीडान तस्मै नमः श्री रविनंदनाय. तस्मै रविनंदनाय नमः. त्या रविनंदनाला माझा नमस्कार असो. रविनंदन म्हणजे कोण? जो रवीचा मुलगा, म्हणजे जो सूर्याचा मुलगा आहे शनी, अशा शनीला माझा नमस्कार असो. तो कसा आहे? नित्यम स्मृतो यो हरतेच पीडा. ज्याच्या फक्त स्मरण केल्यामुळे शनीची पीडा नाहीशी होते, कमी होते, नष्ट होते, अशा सूर्यपुत्र शनिदेवाला माझा नमस्कार. आता पुढचा श्लोक पाहू. सुरासुराः किं पुरुषो रगेंद्रा गंधर्व विद्याधर पंदगाश्च पीड्यन्ति सर्वे विषमस्थितेन तस्मै नमः श्रीरविनंदनाय. आता अर्थ पाहूया. सुरासुराः. सुराहाच असुराहाच. सुर आणि असुर म्हणजे देव आणि दैत्य. किम पुरुष उरगेंद्र असे शब्द त्याच्यात दिलेले आहेत पहा. किम पुरुष आणि उरगेंद्र. आता किम पुरुष म्हणजे काय तर गंधर्व, किन्नर, यक्ष यांना म्हणतात किम पुरुष. आणि उरग म्हणजे सर्पराज, तक्षक यांसारखे जे मोठे मोठे साप आहेत ते. नंतर गंधर्व विद्याधर पन्नगाश्च. पन्नग म्हणजे सुद्धा सापच आहेत. विद्याधर म्हणजे विद्वान लोक. या सर्व लोकांना शनीची पीडा होत असते. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की शनीच्या पीडेपासून कोणीही सुटलेलं नाही आहे. तर ज्यांना पीडा देणारा हा जो शनी आहे, हा जो रविनंदन आहे, त्यांना माझा नमस्कार असो. तस्मै नमः श्री रविनंदनाय. अशा या रविनंदनाला म्हणजे अशा या सूर्यपुत्र शनिदेवाला माझा नमस्कार असो. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.